Welcome students. In last lecture we have learned the topic basic functions of graphics mode, that is init graph and close graph. In this lecture today we have learned the topic graphics mode functions for shapes. आता इथे आपण या लेक्चर मध्ये शिकणार आहोत ग्राफिक्सचे कुठले कुठले मोड्स आहेत शेप ड्रॉ करण्यासाठी. तर ग्राफिक्स कशासाठी यूज करतोय आपल्याला माहिती आहे. आपण लाईन ड्रॉ करण्यासाठी, सर्कल ड्रॉ करण्यासाठी, रेक्टँगल, कुठली फिगर ड्रॉ करण्यासाठी आपण ते ग्राफिक्स यूज करतो. तर आता बघा इथे जे काही आपण ग्राफिक्स मधले काही फंक्शन्स बघणार आहेत की ते आपण शेप्स ड्रॉ करायला यूज करतो. तर बघा कम्प्युटर ग्राफिक्स हॅव मेनी इनबिल्ट कमांड्स विच कॅन बी यूज आयदर टू ड्रॉ अ शेप और फॉर फिलिंग अ कलर इन एनी बॉन्डेड शेप. म्हणजे आपण इथे बघा इथे माझ्याकडे हे प्रेझेंटेशन ओपन आहे. इथे जे दिसत आहेत शेप्स, रेक्टँगल आहे, सर्कल आहे किंवा एरो आहे, हे ड्रॉ करण्यासाठी कशाचा उपयोग केलाय आपण? कम्प्युटर ग्राफिक्सचा उपयोग केलाय. तर हे ड्रॉ करण्यासाठी जेव्हा ते सॉफ्टवेअर बनवलं जातं तेव्हा ते ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करायचंय की काही इनबिल्ट फंक्शन्स दिलेले आहेत. जसं आपण इथे यूज करणार आहोत टर्बो सी. तर आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं असेल, लाईन ड्रॉ करायची असेल तर आपण ते कशामध्ये ड्रॉ करणार आहोत? टर्बो सी मध्ये. त्यामध्ये काय आहेत? हे ड्रॉ करण्यासाठी काही इनबिल्ट कमांड्स आहेत. जसं इनिट ग्राफ ही कम्प्युटर ग्राफिक्सची इनबिल्ट कमांड आहे. क्लोज ग्राफ कम्प्युटर ग्राफिक्सची इनबिल्ट कमांड आहे. तशा अजून आपण काही कमांड शिकणार आहोत. तर आता फर्स्ट फंक्शन बघा शेप ड्रॉ करण्यासाठी लाईन 2. हे आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी म्हणजे करंट पोझिशन्स पासून स्क्रीनवरती लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण यूज करतोय ते फंक्शन आहे लाईन 2. बघा ते कशासाठी यूज केलं जातं? लाईन 2 ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. This command draws a line on screen from current cursor position to the XY position mentioned in command. म्हणजे काय आहे? जी आपल्या कर्सरची पोझिशन असेल, कर्सर ज्या पोझिशनला असेल त्या पोझिशन पासून तर XY एंड पॉइंट जिथपर्यंत दिले असतील तिथपर्यंत आपली लाईन ड्रॉ होईल. त्यासाठी सिंटॅक्स आहे लाईन टू एक्स कॉमा वाय सेमिकोलन. आता तर एक्स वाय काय आहेत? आपले हे कोऑर्डिनेट्स आहेत लाईन ड्रॉ करण्याचे. ते काय दाखवतात आपल्याला? एक्स वाय व्हिअर कोऑर्डिनेट्स ऑफ लाईन, कोऑर्डिनेट्स ऑफ एंड पॉइंट ऑफ लाईन. म्हणजे काय? लाईन 2 ने आपली लाईन जिथे कर्सर आहे तिथून स्टार्ट होईल आणि एक्स वाय कोऑर्डिनेटच्या जिथे व्हॅल्यू आहेत तिथून तिथे ती लाईन काय होईल? आपली एंड होईल. म्हणजे फर्स्ट फंक्शन झालं आपलं लाईन 2. आता नेक्स्ट फंक्शन आहे आपलं लाईन, की ज्या फंक्शन मध्ये आपल्याला लाईनचे स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंटही गिवन दिलेले आहेत. हे फंक्शन आहे आपलं लाईन फंक्शन. आता बघा लाईन फंक्शन काय करतंय? दिस कमांड ड्रॉज अ लाईन ऑन स्क्रीन. म्हणजे जी आपली कम्प्युटरची स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती लाईन ड्रॉ करण्याचं काम कोण करतं? लाईन फंक्शन. आता सिंटॅक्स बघा त्याचा कसा आहे? लाईन x1 y1 हे काय आहेत? स्टार्टिंग पॉइंट्स आहेत, लाईनचे स्टार्टिंग कोऑर्डिनेट्स पॉइंट. आणि x2 y2 काय आहेत? हे एंड पॉइंट. म्हणजे ते सिंटॅक्स मध्ये दिलं आहे x1 y1 x2 y2. आता बघा व्हिअर x1 y1 आर कोऑर्डिनेट्स ऑफ स्टार्टिंग पॉइंट ऑफ द लाईन. इथे दिलेले आहेत. अँड x2 y2 आर द कोऑर्डिनेट्स ऑफ एंड पॉइंट ऑफ लाईन. आता एक्झाम्पल बघा जास्त समजण्यासाठी इथे एक मी एक्झाम्पल घेतलंय. लाईन आपल्याला सिंटॅक्स सेम लिहायचा आहे असा. लाईन 10 x1 कोऑर्डिनेट, नेक्स्ट 10 y1 कोऑर्डिनेट्स. म्हणजे काय आहे? इथला हा कोऑर्डिनेट आहे तो काय आहे? आपला x1 y1. इथे बघा दिसतोय 10 ला. कुठला आहे हा? आपला x1 y1. हा इथे कोऑर्डिनेट्स कुठला आहे? x2 y2. म्हणजे काय? 10 x1 y1 स्टार्टिंग पॉइंट ऑफ द लाईन, 100 एंड पॉइंट ऑफ द लाईन x2 y2. आता आउटपुट काय आलेला आहे? लाईन 10 100 100 सेमिकोलन. याचा आउटपुट काय आलेला आहे आपल्याला? एक लाईन ड्रॉ झाली 10 जिचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि 100 जिचा एंडिंग पॉइंट आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल टर्बो सी मध्ये लाईन ड्रॉ करायचं एक एक्झाम्पल घेऊन दाखवते. त्यामध्ये आपण लाईन कशी ड्रॉ करू शकतो हे आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये आहे. बट मी इथे एक सिंपल एक्झाम्पल घेते आणि तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून दाखवते.
त्यासाठी सगळ्यांकडे काय असलं पाहिजे, आपलं टर्बो सीचं सॉफ्टवेअर असलं पाहिजे. मी इथे टर्बो सीचं सॉफ्टवेअर घेतलंय. स्टार्ट टर्बो सी. टर्बो सी स्टार्ट केलं. त्यानंतर इथे आपण घेऊया एक फाईलमध्ये न्यू फाईल घेतली. न्यू फाईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम राईट करायचा आहे. इथे जसं सी मध्ये आपण शिकलेलो आहोत, कुठल्या हेडर्स फाइल्स यूज करतो आपण, stdio.h, conio.h, graphics.h. त्याच फाईल आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. फर्स्ट फाईल मी लिहिते #include stdio.h #include graphics.h. फर्स्ट हेडर फाईल आहे. हॅश हे आपलं प्री प्रोसेसर आहे. इन्क्लूड stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. graphics.h ही ग्राफिक्ससाठी यूज केलेली आपली हेडर फाईल आहे. त्यानंतर आपल्याला आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी आपण कुठली हेडर फाईल घेतो, कन्सोल इनपुट आउटपुट. इन्क्लूड conio मीन्स console input output .h मीन्स conio.h. त्यानंतर आपलं फंक्शन कुठून स्टार्ट होतं, मेन फंक्शनने. मेन ओपनिंग क्लोजिंग. त्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचंय, कम्प्युटर ग्राफिक्स घेणार आहेत, म्हणून आपल्याला काय करायचंय, आपण बेसिक ग्राफिक्स ड्रायव्हर चालू करण्यासाठी आपल्याला काय घ्यायला लागतो, ग्राफिक्सचा ड्रायव्हर. मग काय आहे त्याला आपण डेटा टाईप व्ह्यू इंटिजर GD ग्राफिक्स ड्रायव्हर इक्वल टू, तो सिलेक्ट करण्यासाठी काय घेतो आपण, डिटेक्ट कमांड काय करते, आपल्याला ऑटोमॅटिकली ग्राफिक्स ड्रायव्हर सिलेक्ट करते. CGA EGA और आयदर VGA कुठला ग्राफिक्स ड्रायव्हर असेल तो ऑटोमॅटिकली इथे डिटेक्ट केला जातो. GM मीन्स ग्राफिक्स मोड सेमीकोलन. त्यानंतर आपल्याला आता ग्राफिक्स ड्रायव्हर सेट करायचा आहे, चालू करायचा आहे, म्हणजे इनिट ग्राफ. त्यानंतर काय करतो आपण, अँड GD कॉमा स्पेस अँड GM ग्राफिक्स मोड. त्यानंतर आपल्याला इथे काय लिहायची, एक लायब्ररी, आपलं टर्बो सीचं सॉफ्टवेअर जिथे आहे तिथली लायब्ररी कुठे आहे, ते माझ्या सी ड्राईव्ह मध्ये आहे. प्रोग्राम संपल्यानंतर मी दाखवते लायब्ररी त्याची. सी ड्राईव्ह फोल्डरचं नाव आहे त्या माझ्या टर्बोक 3. त्यामध्ये ग्राफिक्स साठीची लायब्ररी आहे आपली BGI. 2 ही स्ट्रिंग आहे म्हणून आपण काय करतो, 2 देतो, ब्रॅकेट कंप्लीट सेमीकोलन. एंटर केलं. त्यानंतर आपल्याला काय ड्रॉ करून बघायची, लाईन. आता हे काय घेतलं, लाईन. आता काय घ्यायचं आपल्याला, XY कोऑर्डिनेट्स 10 x1 y1. स्टार्ट कोऑर्डिनेट्स झाले, एंड कोऑर्डिनेट्स 100,100. x2 y2 कोऑर्डिनेट्स घेतले, सेमीकोलन दिला, एंटर केलं. त्यानंतर काय करायचं आपल्याला, डिस्प्ले करण्यासाठी गेट कॅरेक्टर सेमीकोलन. आपण इनिट ग्राफ नाही, ग्राफ चालू केला होता, ग्राफिक्स चालू केलं होतं. आता एंड कशाने करायचं आपल्याला, क्लोज ग्राफ ओपनिंग क्लोजिंग सेमीकोलन. एंटर. रिटर्न 0. एंटर. ओके, इथे आपण मेनला रिटर्न 0 का केलंय, मेनला डेटा टाईप दिलेला नाही, म्हणजे तो बाय डिफॉल्ट डेटा टाईप काय असेल आपला, ऑइड FOID ऑइड डेटा टाईप असेल. जेव्हा ऑइड डेटा टाईप असतो तेव्हा आपण काय करतो, तिथे रिटर्न 0. आता मी या फाईलला सेव्ह करते. सेव्ह. फाईलला मी नाव देते
लाईन 1 डॉट सी, सीचा प्रोग्राम आहे म्हणून लाईन 1 डॉट सी. ओके केलं. आता इथे कंपाईल करते, कंपाईल, एरर आला नाही, त्यानंतर रन करते, रन. ओके, इथे आपल्याला काय झाली, लाईन ड्रॉ झाली. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट असतील लाईनचे आपले 10, एंडिंग पॉइंट असतील आपले लाईनचे 100. समजलं लाईन कशी ड्रॉ करायची, आपल्याला कसं ड्रॉ करतो आपण. त्यानंतर मी पाथ दाखवते तुम्हाला. अगोदर मगाशी व्हिडिओमध्ये पाथ दाखवला नाही, तर माझ्या इथे काय आहे, सी ड्राईव्ह. आपण जी पाथ दिला होता सी ड्राईव्ह मध्ये हे काय आहे, टर्बॉक नावाचं फोल्डर आहे, टर्बो सीचं, टर्बॉक 3 म्हणून हा 3, आणि त्या आतमध्ये काय आहे माझी BGI लायब्ररी, म्हणून तो आपण तिथे पाथ घेतले आहे. सर्वांना समजलं लाईन कशी ड्रॉ करतो आपण. तसंच आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये सर्कलही ड्रॉ करायचंय. याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिकल आहे सर्कल ड्रॉ वरती, ते प्रॅक्टिकल मध्ये मी शिकवेलच, बट हे सेम आहे तसंच. आता लाईनने लाईन ड्रॉ केली, तसंच सर्कलने काय करणार आहोत आपण. दिस कमांड ड्रॉज अ सर्कल ऑन स्क्रीन. सर्कल ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. त्याच्यामध्ये सर्कलला कुठल्या कुठल्या पॅरामीटर्स असतात, तर सर्कलला सेंटर असतो आणि रेडियस असते. म्हणून इथे बघा सर्कलला काय घेतलं आपण, एक्स आणि वाय. एक्स वाय काय आहेत आपले, हे सर्कलचा सेंटर पॉइंट आहे, एक्स कोऑर्डिनेटचा, वाय कोऑर्डिनेटचा सेंटर पॉइंट, आणि आर काय आहे आपली ही रेडियस आहे. बघा आता व्हिअर एक्स वाय आर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ सर्कल अँड आर इज रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे काय, एक्स वाय सेंटरचे कोऑर्डिनेट, जसे एक्स वाय इथे काय आहे 50, 50, 50, म्हणजे हे काय झाले आपले एक्स वाय कोऑर्डिनेट, सेंटर पॉइंट्स अँड रेडियस आर. आर किती आहे आपली 10 आहे. मग इथे एक्झाम्पल बघा, सर्कल 50, 50, 10, म्हणजे सेंटर पॉइंट आणि रेडियसने मिळून काय बनलेला आहे आपला सर्कल. हा सर्कलही बनवून दाखवला जाईल आपल्या प्रॅक्टिकलच्या ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं असेल तर लाईनचं जिथे फॉर्म्युला लिहिला होता आपण प्रोग्राम मध्ये, तिथेच फक्त काय टाकायचं आहे, हा सर्कलचा फॉर्म्युला टाकायचा आहे. सर्कल, त्याचा सेंटर पॉइंट्स, एक्स वाय कोऑर्डिनेट्स आणि त्याची रेडियस. आपल्याला हवे तेवढ्या साईजचा आपण सर्कल ड्रॉ करू शकतो. आता नेक्स्ट आहे आपलं रेक्टँगल. आता रेक्टँगल कसा ड्रॉ करायचा आहे, सेम x1 y1 4 पॉइंट्स घ्यायचे, जसे आपण लाईनला घेतले होते तसेच 4 पॉइंट्स घ्यायचे. बट इथे त्याला इथे लाईन लिहिलं होतं, पण तिथे काय लिहायचं आपल्याला, रेक्टँगल. तर एक्स वाय कोऑर्डिनेट्स काय करतात, टॉप लेफ्ट कॉर्नर पॉइंट ऑफ द रेक्टँगल, आणि x2 y2 काय करतात, बॉटम राईट कॉर्नर पॉइंट ऑफ द रेक्टँगल. आता रेक्टँगल कमांड काय करेल, रेक्टँगल ड्रॉ करेल. इथे ड्रॉ रेक्टँगल ऑन स्क्रीन. रेक्टँगल ओपनिंग क्लोजिंग, दिस कमांड ड्रॉज अ रेक्टँगल ऑन स्क्रीन. हे रेक्टँगल स्क्रीनवरती ड्रॉ करेल. सिंटॅक्स आहे रेक्टँगल x1 y1 x2 y2. x1 y1 काय करतील, जसं इथे बघा लेफ्ट मोस्ट कॉर्नरचे पॉइंट्स आहेत 10, 10, ते आहेत x1 y1. राईट मोस्ट कॉर्नर पॉइंट आहेत आपले x2 y2, ते आहेत आपले 100, 100. हे काय झालं आपले शेप्स ड्रॉ करण्याचे 4 फंक्शन्स. फर्स्ट लाईन 2, सेकंड आहे लाईन, थर्ड आहे सर्कल, फोर्थ आहे रेक्टँगल. तर मी या व्हिडिओमध्ये एक लाईन ड्रॉ करून दाखवली आहे. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही सर्कल रेक्टँगल ड्रॉ करून बघा. जर नसेल काहीच तर जो लाईनचा प्रोग्राम दाखवला होता त्याच प्रोग्राममध्ये सर्वांनी मला सर्कलचा प्रोग्राम लिहून दाखवायचा आहे आणि रेक्टँगलचा प्रोग्राम लिहून दाखवायचा आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.